काँग्रेस चोर म्हणून भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलं आणि त्यांनी तेच काम केलं। ईडी इन्कम टॅक्सच्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत काळा पैसा आला आहे। उद्या जर दोन्ही सेना एक झाल्या तर एक सेना मोदींच्या डाव्या बाजूला, दुसरी सेना उजव्या बाजूला असणार आहे। आज जरी उद्धव ठाकरे यांना मतदान केले तर मोदींनाच होणार आहे। वर्षभरापासून गद्दारी केली तेच ऐकत आहोत। काहीतरी दुसरं तरी सांगा, नवीन असा टोला यावेळी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। तसेच यावेळी दिल्लीच्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले तरी देखील हमीभाव मिळाला नाही। त्यासाठी वंचित सत्तेत आली तर हमीभाव करणारच असे ते म्हणाले। भारतीय जनता पक्षाला सत्तेत उखडून काढले तर देशात परिवर्तन होईल। भारतीय रेल्वे ही लोकांची रेल्वे होती, मात्र आता ती येणाऱ्या 5 वर्षात अदानी अंबानी यांची झाल्याशिवाय राहणार नाही। मोदी पंतप्रधान झाले तेव्हा 100 रुपयाची कर्ज 84 रुपये केले आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षात देशाचं कर्ज 100 रुपये होणार आहे। मोदींनी सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली आहे। आर्थिक कणा मजबूत असावा म्हणून जुन्या पिढींनी कंपन्या सरकारी ठेवल्या आहेत। प्रचार बंद होईल। उद्या 19 तारीख आहे। 20 तारखेला आपल्याला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे। मतदानाचा टक्का कमी झालाय असा प्रचार सुरुवात झालाय। मागच्या निवडणुकीपेक्षा 10 ते 12% मतदान कमी होतंय, हे बरोबर आहे। पण हे मतदान कोणाचं कमी होतंय? 2014 आणि 2019 ला ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं, ज्यांनी त्यावेळेस शिवसेनेला मतदान दिलं, त्यांचं मतदान कमी होतंय हे आपण लक्षात घ्या। आणि त्यांचं मतदान कमी होतंय याचं कारण, की हा नवीन मतदार आला। काँग्रेसमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये काहीच फरक त्या ठिकाणी सापडत नाही। 2014 ला 2G स्कॅम या नावाने भ्रष्टाचार झाला म्हणून भारतीय जनता पक्ष ओरडत होती। 2 लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगत होता आणि चोर काँग्रेस तो को म्हणून भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला आणलं। कोणीतरी जाऊन तिथे दाम केलं। दुसऱ्या बाजूस भारतीय जनता पक्ष, शिवसेना सत्तेवरती आली, त्यांनी सुद्धा चोऱ्यांचाच मार केला, दुसरा काहीच केला नाही। सुप्रीम कोर्टाने जो इलेक्ट्रोनिक बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड, इलेक्शन सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं। ठेवून द्या। सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं। खाली बसा। ए राजेंद्र गप्प शांत गप्प बस, अंगात येऊ देऊ नको। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने सुद्धा फार वेगळं केलं नाही। हा जो मतदाराचा बॉन्ड की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं यांनी ज्या पद्धतीने पैसे जमा केले ते सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने केले आणि म्हणून ते सगळे बॉन्ड रद्द केले अशी असणारी परिस्थिती आहे। या बॉन्ड मार्फत 20,000 कोटी त्या ठिकाणी गोळा करण्यात आले। हे गोळा कोणाकोणाकडून करण्यात आले? तर ज्यांना ईडीची नोटीस गेली, ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली, ज्यांनी जीएसटी भरला नाही, ज्यांना जेल जाण्यात आलं, ज्यांना बेल मिळत नव्हता, अशांकडून असणारा या इलेक्ट्रोनिक बॉन्ड मधनं पैसे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत आले आणि त्यांना मोकळी देण्यात आली अशी परिस्थिती आहे। पैसे द्या
आणि सुटका करून घ्या हे धोरण भारतीय जनता पक्षाने अवलंबलं. आणि म्हणून तरुण पिढी जी भारतीय जनता पक्षाकडे वळली होती त्यांचा भ्रम निराश झाला आणि या 2024च्या निवडणुकीमध्ये ते मतदान करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे. नुकसान भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं झालेलं आहे, आपलं झालेलं नाही हे आपण असणारा लक्षात. उद्याच्या कालावधीमध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, पण सोयीतकी ज्यावेळेस आपण जमवतो त्यावेळेस काही गोष्टींकडे आपण असताना दुर्लक्ष करतो की नाही का सोयीतकी जोडली पाहिजे. त्याच पद्धतीने असताना उबाटा सेनाने काही गोष्टी दुर्लक्षित करायचं ठरवलेलं आहे. आपलं जुळलं पाहिजे, आपल्याला जेलमध्ये जाता कामा नये, जुळलं तर आपण असताना अबाधित आहोत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं जे राज्य आहे, जे लुटारूंचं राज्य आहे त्याच्याबद्दल असताना उल्लेख नाही. सुप्रीम कोर्ट पण त्या लुटारू आहे आणि हे म्हणायला तयार नाही तशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं या ठिकाणी दिल्लीमध्ये वर्षभर शेतकरी आंदोलन करत होता. कशासाठी करत होता तर हमी भावासाठी त्या ठिकाणी करत. बाबा तुम्ही हमी भाव देताय पण बाजारामध्ये तो अंमल होत नाही. बाजारामध्ये तो अंमल होत नाही. तो अंमल व्हायचा असेल तर त्याला कायदा केला आणि कायदा करत असताना जो व्यापारी हमी भावाच्या दराप्रमाणे खरेदी करणार नाही त्याचं लायसन्स रद्द झालं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, तरच तो हमी भाव शेतकऱ्याला देईल अशी परिस्थिती आहे. वर्षभर शेतकरी बसला पण या सरकारने हमी भावाचा कायदा केला नाही. गिरकरांना आपण निवडून द्या, त्याच पार्लमेंटमध्ये हमी भावाचा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. तिथे व्यापाऱ्यांची लॉबी आहे आणि म्हणून तो कायदा होत नाही. उद्या तिथे शेतकऱ्यांचा लॉबी झाली तर हा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याची लढाई ही मोठी लढाई आणि उद्याच्या या लढाई आपल्याला जिंकायचं असेल आणि या देशाला वाचवायचं असेल तर आपण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून उखडून काढा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना. मी एकच प्रश्न मांडणार आहे, या ठिकाणी थांबणार आहे कारण का शेवटच्या अजून 2 सभा आहेत. भारतीय रेल्वे आपण येता जाता बघतो की न बघतो, कोणाच्या मालकीची? 100%. 2014ला भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आपली होती. आज 2010ला ही रेल्वे 70% प्रायव्हेट झालेली आहे. किती टक्के? 5 वर्ष अजून जर दिले तर उरलेले 30% सुद्धा प्रायव्हेट केली जाईल आणि भारतीय रेल्वे जी लोकांची रेल्वे होती ती लोकांची रेल्वे न राहता ती सारा अदानी अंबानी इतर कोणी जे असतील त्यांची रेल्वे झाली.